यवतमाळ हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध इसापूर धरण मागील कित्येक वर्षांपासून या धरणाच्या साठवणूक पाण्यामुळे महाराष्ट्र, मराठवाड्यासहित आंध्र प्रदेश या राज्यातील शेती, सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते। परंतु महाराष्ट्र शासनाच्या काही पाणीपुरवठा योजने मंजुरात मिळाल्याने इसापूर धरणाच्या आतील भागात विहीर बांधकाम करून पुसद तालुक्यातील काही गावांना येथील विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। परंतु सदर विहिरीचे खोदकाम करताना या विहिरीमध्ये दिवसभर मशीनद्वारे ब्लास्टिंग करून खोदकाम करण्यात येत आहे। त्यामुळे भविष्यात माती बांधकाम असलेल्या या धरणाला तडे जाण्याची दाट शक्यता आहे। या वर्षीच्या हवामान अंदाजानुसार 100%च्या वर मोसमी पाऊस होण्याची हवामान विभागाकडून हवामान अंदाज व्यक्त केला जात आहे। असे झाल्यास ब्लास्टिंग केल्याने भिंतीला तडे जाऊन धरण क्षेत्र अत्यंत धोकादायक मध्ये जाऊ शकते। तसेच विहीर ब्लास्टिंग खोदकाम करण्याची परवानगी शासनाची असल्याचे ठेकेदार यांच्याकडून सांगण्यात येत आहे। परंतु इसापूर येथील माजी सरपंच तथा रहिवासी नागरिक यांचा ब्लास्टिक खोदकामाला सक्त विरोध असल्यानं यावेळी त्यांनी सांगितलं आहे। सदर होत असलेल्या विहिरीमधील ब्लास्टिंग खोदकाम बंद न केल्यास आपण याच इसापूर धरणात जलसमाधी घेऊ असा इशाराही त्यांनी या प्रसंगी बोलताना प्रशासनाला दिला आहे। त्यामुळे सदर बांधकाम उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हे ब्लास्टिंग खोदकाम बंद करण्यात यावे अशी इसापूर ग्रामस्थ तथा नागरिकांची मागणी करत आहेत। TV4 न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेश ढोले यांचा ग्राउंड रिपोर्ट।